तुम्हाला पण झणझणीत मिसळपाव बनवायचा आहे तर चला मग बनवूयात। सगळ्यात पहिला एका कुकरमध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेली ही मिसळ टाकायची आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। पाणी ॲड केल्यानंतरनं यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि याला आपल्याला एक शिट्टी येईपर्यंत शिजवायचं आहे। त्याच्यानंतरनं आपल्याला कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे। याला छान कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि कांदा खोबऱ्यासोबत आपल्याला 4 ते 5 हिरव्या मिरच्यासुद्धा भाजून घ्यायच्या आहेत। यांना पण आपल्याला छान असा कलर येईपर्यंत भाजायचा आहे। त्याच्यानंतरनं एका पातेल्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। तेलमध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायचे आहेत। मग थोडंसं हिंग आणि कढीपत्ता टाकायचा। यांना आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला कापलेला टोमॅटो टाकायचा आहे। याला पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। मग याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरनं जे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते वाटण आपल्याला यात टाकायचं आहे आणि याला पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर आणि गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि या ग्रेव्हीला आपल्याला छान परतून घ्यायचं आहे जोपर्यंत की याला तेल सुटत नाही। तर मग बघा किती छान याला तेल सुटलेलं आहे आणि या स्टेजला आपल्याला यामध्ये मिसळ ॲड करायची आहे आणि मिसळ ॲड केल्यावर ग्रेव्हीसोबत मिसळला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे। जेवढी ग्रेव्ही तुम्हाला थिक हवी आहे त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता। पाणी ॲड केल्यावर मस्त याला मिक्स करून घ्यायचं आहे तर मग आपली मिसळ पावची भाजी रेडी झालेली आहे। मस्त याला आपण कोथिंबीरने गार्निशिंग करूया। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून कळवा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करा आणि भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये।